नागपुर में आज मध्य भारत की सबसे बड़ी कृषि प्रदर्शनी एग्रोविजन का 16वां संस्करण केंद्रीय कृषि मंत्री शिवराज सिंह चौहान और महाराष्ट्र के कृषि मंत्री दत्तात्रेय भरणे की उपस्थिति में संपन्न हुआ। यह प्रदर्शनी 21 से 24 नवंबर 2025 तक नागपुर विश्वविद्यालय के मैदान में आयोजित की जा रही है। आयोजन का उद्देश्य किसानों को नई तकनीक, आधुनिक उपकरण और कृषि में नवाचार से अवगत कराना है। इस वर्ष की थीम है तंत्रज्ञान के साथ कृषि का विकास। 450 से अधिक संगठन, कंपनियां, स्टार्टअप और अनुसंधान संस्थान इसमें हिस्सा ले रहे हैं। किसानों के लिए 30 से अधिक निशुल्क कार्यशाला आयोजित की गई है, जिनमें डेयरी फार्मिंग, चारा प्रबंधन, एआई आधारित कृषि, गन्ना उत्पादन, मधुमक्खी पालन, फल प्रसंस्करण और स्टार्टअप नवाचार शामिल है। केंद्रीय मंत्री नितिन गडकरी ने कहा कि विदर्भ का संतरा किसानों के लिए आने वाले समय में गेम चेंजर साबित होगा। इस प्रदर्शनी में किसान, कृषि विशेषज्ञ और स्टार्टअप्स एक मंच पर आकर नवीनतम तकनीक और सरकारी योजनाओं की जानकारी प्राप्त कर सकते हैं। गौर से सुनिए क्या कहना है नितिन गडकरी का। पण केवळ चर्चापुरतं ते सीमित न राहता शेतकऱ्यांच्या घरापर्यंत ते पोहोचवावे आणि प्रयोग करावा ही इच्छा होती। त्यातले अनेक प्रयोग लोकांनी केले, यशस्वी झाले आणि अजून काही प्रयोग व्हायचे बाकी आहेत। विशेषतः व्हॅलेन्शियामध्ये स्पेनला संत्र्याच्या बाबतीमध्ये जे 70-80 शेतकरी आम्ही गेलो, तो यावेळेचा एक्सपेरिमेंट फारच यशस्वी झाला आणि मोठ्या खोड विदर्भातलं जे एकरी उत्पन्न 3 ते 5 टन आहे ते 25 ते 30 टन व्हॅलेन्शियामध्ये स्पेनमध्ये आहे, इस्रायलमध्ये 25 टन आहे। आता त्यातलं नेमकं टेक्निक आता लक्षात आलं शेतकऱ्यांच्या आणि आज शिवराजजींनी आपल्या इथे जे प्लॅन्टमधले जे संत्र्याचे प्लॅन्ट आहेत ते अजून निरोगी व्हावे म्हणून 70 कोटी रुपयाचं नवीन एक्सपान्शन या केलं। त्यामुळे येणाऱ्या काळात संत्र्याच्या कलमा चांगल्या होणार, संत्रा, मोसंबी, लिंबूवर फळाची। दुसरं नर्सरी खूप महत्त्वाची आहे, सीड आणि नर्सरी। त्या नर्सरीमध्ये 2 कोटी आणि 4 कोटी अशा 2 योजना त्यांनी जाहीर केल्या। महाराष्ट्र सरकारबरोबर आम्ही बसून दोन्ही योजना एकत्र करून एक नर्सरी करून प्रत्येक तालुक्यात 5 चांगल्या नर्सऱ्या तयार व्हाव्या आणि या शेतकऱ्यांना सगळ्याच प्रकारची चांगली रोपं मिळावी हा प्रयत्न आहे। सीडमध्येही मोठा परिवर्तन झाला आणि जसं आता विशेषतः यावेळेचं वैशिष्ट्य म्हणजे AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मायक्रोसॉफ्टपासून अनेक कंपन्या आता आल्या आहेत आणि यावेळी सॅटेलाईटचा उपयोग करून वेदर स्टेशन शेतात बनवणं आणि विशेषतः मातीचे परीक्षण करणं आणि नंतर मग मॅपिंग करून त्याच्या आधारावर सॅटेलाईट रिपोर्ट करणार, तिची SOP तयार करणार। आम्ही आता ऊस, तूर आणि संत्रा पिकांची तयार केली आहे आणि त्याच्या आधारावर हे AI जर लागलं तर पाणी 40% कमी लागेल, खताचा आणि औषधाचा खर्च 40% कमी होईल आणि उत्पादन दुप्पट होईल। त्यामुळे विदर्भातला शेतकरी समृद्ध संपन्न व्हावा आणि जो एकेकाळी आत्महत्या करणारा शेतकरी आहे तो आपल्या पायावर उभा राहावा हे आमचं स्वप्न आहे। कठीण आहे, खूप प्रयत्नांची आवश्यकता आहे, पण या 16 वर्षामध्ये बऱ्याच गोष्टी बदलल्या आणि आता अजून बदलायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे आशेचा किरण आहे की एक दिवस इथला जो बळीराजा आहे हा नक्कीच समृद्ध संपन्न होईल आणि एकही शेतकऱ्याला आत्महत्या करायची वेळ येणार नाही। पण शेती जेवढी महत्त्वाची आहे तेवढे पूरक उद्योग महत्त्वाचे। मदर डेअरी आली, मी आज बोललो, एक प्रकारे खंत व्यक्त केली की आमच्याकडे दूधच नाही, हे एका जिल्ह्यात 80-90 लाख लिटर दुधाने आमच्या विदर्भात पूर्ण 10 जिल्ह्याहून 25 ते 30 लाख। आता दुधाचं उत्पादन कसं वाढावं, पशुखाद्याचा कारखाना आपला टाकला, इथे प्रोसेसिंग प्लांट टाकला, आता आपण दूध घेण्याचे सेंटर्स टाकतो आहे मेळघाटपासून गडचिरोलीपर्यंत। जसं पोल्ट्री फार्म आहे किंवा गोट फार्म आहे तसं काऊ फार्म तयार करायचा आणि एम्ब्रिओ ट्रान्सफर करून 2 लिटरच्या गाईपासून 12 लिटर 15 लिटरची गोरी तयार करायची आणि त्या 100% गोरीज होते। ते तंत्रज्ञान पॉप्युलर करणं, 6,500 मालगुजारी तलाव आहे तिथे प्रॉन्सचं उत्पादन करून त्याचं एक्सपोर्ट करणं, वनशेतीच्या बाबतीत विदर्भातल्या स्ट्रेंथ आणि विकनेसेसचा अभ्यास करून ज्या स्ट्रेंथ आहे त्या वाढवणं आणि विकनेसेस कमी करून त्यात शेतकरी कसा अजून मजबूत होईल असा हा प्रयत्न आहे। खूप चांगला रिस्पॉन्स शेतकऱ्यांचा आहे, खूप गर्दी आहे, प्रदर्शन नाही बघताय आणि मला अनेक लोकांना की 4 दिवस कमी पडते, आता 40 विषयावर वर्कशॉप पण आहे, पण या प्रयत्नाला आता फळं लागायला सुरुवात झाली आहे। मला आनंद आहे, पण आमचे जेवढे उद्दिष्ट तेवढे अजून पूर्ण झाले नाहीत।
जेव्हा पूर्ण होतील तेव्हा खऱ्या अर्थाने हे स्वप्न पूर्ण होईल. 16 वर्षाचा इतिहास हा कठीण आहे, म्हणजे खतरी आहे. अनेक प्रकारे या काम करताना अडचणी आहे. रवी बोरटकर यांच्या नेतृत्वाखाली आमच्या इथल्या अनेक शेतकऱ्यांनी मिळून आणि सातत्याने 16 वर्ष प्रयत्न केले आणि आता आमदार खासदारांना सगळ्यांना बोलवतो, त्यांचं सहकार्य मिळतं, इथल्या संस्थांचं सहकार्य मिळतं. मुख्य शेतकऱ्यांचा विश्वास आमचा आहे की येतात दुरून आपले पैसे खर्च करून येतात, आपली एक शिदोरी बांधून आणतात. बरेच लोक बसून तिकडे आपली भाकरी भाजी खाऊन राहिले, कुठे कोणाला तिकीट नाही, गाड्या नाही, कोणाची जेवायची व्यवस्था नाही, तरी देखील आपल्या प्रगतीकरता विकासाकरता तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार, तुलाच तुझं जीवन बदलवायचं आहे, या भावनेतून हा प्रयोग सुरू झाला आणि आता याला उत्तम यश मिळतं आहे. तर सगळ्यात आनंद म्हणजे CNGचा ट्रॅक्टर आला, इथेनॉलचं ट्रॅक्टरचं मशीन आलं, फ्लेक्स इंजिन आलं. म्हणजे जे मी बोलत होतो 10-12 वर्ष 15 वर्ष माझ्यावर पत्रकारही विश्वास ठेवत नव्हते, सगळ्या गोष्टी वस्तू झाल्या. सगळे हार्वेस्टर, यांत्रिकीकरण, ग्रीन हाऊस, सगळ्या प्रकारचे नवीन नवीन टेक्नॉलॉजी. मला वाटतं यातून नक्कीच एक चांगला दिवस विदर्भाच्या शेतकऱ्याकरता उठवेल. मदर डेअरीचं 6 लाख लिटर दूध एक कमीत कमी 60 लाख लिटर होईल. मेळघाटपासून गडचिरोली जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्यातल्या शेतकरी दुधाच्या पैशातून समृद्ध होईल. तलावांमधून फिशचं उत्पादन काढून फिशिंगची मोठी इकॉनॉमी बनावी. सगळा प्रयत्न आहे आणि तुमचंही सगळ्यांचं सहकार्य आहे. मीडियाच्या माध्यमातून जे चांगल्या गोष्टी आहेत त्या जर आपण लोकांपर्यंत पोहोचवल्या, हे नॉलेज, हे ट्रान्सफॉर्मेशन हे लोकांपर्यंत जाईल. आणि आज उद्घाटन झालं आहे. 4 दिवस सर्व शेतकऱ्यांनी या प्रदर्शनात यावं, ते दिवसभर थांबावं, परिसंवादात सेमिनारमध्ये भाग घ्यावा, स्टॉलला भेटी द्याव्या, नवीन तंत्रज्ञान समजून घ्यावं आणि आपल्या शेतीत ते प्रयोग करावे आणि त्यात यशस्वी व्हावं, अशा माझ्या सगळ्यांना शुभेच्छा आणि इंजिन बहुत लंबी समय लगेगा. अभी इलेक्ट्रिक के ट्रैक्टर आए, अभी CNG का ट्रैक्टर आया, अब धीरे धीरे उसमें इम्प्रूवमेंट होती जाएगी और CNG सब जगह मिलने लगा. अभी नागपुर में पेट्रोल डीजल से CNG की कार बनने लगी, अब CNG की मोटरसाइकिल आई, पेट्रोल से आधे पैसे में होता है. 1 किलोमीटर जाने के लिए पेट्रोल की मोटरसाइकिल 2 रुपये 40 पैसे लगता है, CNG को 1 रुपया लगता है. आप पत्रकार भी अब इलेक्ट्रिक की और CNG की और इथेनॉल की खरीदी करिए, पेट्रोल डीजल की मत खरीदिए.